चातुर्मास सुरू झाला आहे. या चातुर्मासाचं अवचित्त साधून भगवान श्री हरिविष्णूंची आपल्याला सेवा करायची असते. चातुर्मासांमध्ये भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि जेव्हा ते निद्रा अवस्थेत जातात तेव्हा पृथ्वीवर त्यांचा वावर खूप जास्त प्रमाणात असतो आणि तो आपल्यापर्यंत यावा किंवा आपल्याकडनं सुद्धा सेवा घडावी म्हणून या संपूर्ण चातुर्मासामध्ये कधीही 21 दिवसाचं श्री व्यंकटेश स्तोत्रमचं व्रत कसं करावं, अतिशय प्रभावी, अतिशय सुंदर, फक्त काही नियम अटी आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. संतान प्राप्ती आहे किंवा आर्थिक प्रगती व्हावी, तुमचं लग्न आहे, तुमचं शिक्षणाबद्दल काही अडचणी असेल, तुमच्या नोकरी असेल, या संदर्भात जर तुमच्या अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही 21 दिवसाचं श्री व्यंकटेश स्तोत्रमचं व्रत तुम्ही करावं. हे व्रत करून जेव्हा तुम्ही ही रात्री 12ची सेवा करत असता तेव्हा साक्षात भगवान श्री हरी विष्णू तिथे विराजमान असता आणि ते तुमची सेवा ऐकत असता. अतिशय सुंदर हे व्यंकटेश स्तोत्रमचं व्रत कसं करावं, काय नियम अटी आहे, उद्यापन कसं करावं, या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.